हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 17 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि शेवटी आपल्याला बाळजाबाईकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा बाळजाबाईने पूर्ण केली आहे. म्हणजे बाळजाबाई चांगलीच झाली आहे, ती सुधारली आहे, ती काही नाटक करत नव्हती. पण बाळजाबाईमध्ये एक गोष्ट आहे की बाळजाबाई ही खूप डेंजर बाई आहे, ती काहीसुद्धा करू शकते आणि त्याचबरोबर आता ती बदलली आहे, सुधारली आहे, कृष्णासाठी चांगली झाली आहे. तर तिचा कृष्णाला खूप फायदा होऊ शकतो आणि बाळजाबाईने हेच केलं आहे. ज्या लोकांनी समर आणि अनुसूयाच्या सांगण्यावरून बाळजाबाईला किडनॅप केलं होतं, मग कृष्णाच्या डोक्यात बांबू घातला होता, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, त्या गुंडांना बाळजाबाईने पकडलंय आणि आता बाळजाबाई त्यांच्याकडून सगळं सत्य वधून घेणार आहे. म्हणजेच जे सत्य आपल्याला कळलंय की कृष्णा दुष्यंत यांच्यावर हल्ला करणारे अनुसूया आणि समरचे मारेकरी होते, ते सत्य आता सगळ्यांना कळेल आणि बाळजाबाई सुधारली यावर कृष्णा आणि दुष्यंतचा सुद्धा विश्वास बसणार. बाळजाबाईचा रुद्रावतार हा पाहण्यासारखा असणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णाला झोप येत नसते, त्यामुळे दुष्यंत चक्क तिच्यासाठी गोष्ट वाचून दाखवत असतो. तिला गोष्ट सांगत नाही. कालच कृष्णा म्हणाली होती की गोष्ट सांगा, दुष्यंत म्हणाला होता की मला गोष्ट येत नाही. त्यामुळे दुष्यंत चक्क पुस्तकातून वाचून तिला टोपीवाल्याची गोष्ट सांगत असतो की एक टोपीवाला होता, तो गावोगावी जाऊन टोप्या विकायचा. एक गावात तो गेला, तो खूप थकला, पण कृष्णाला ही गोष्ट खूप बोरिंग वाटते आणि कृष्णा ही बसल्या बसल्याच डुलक्या घेऊ लागते, झोपू लागते. दुष्यंतला हे दिसतं. दुष्यंत म्हणतो, काय ग कृष्णा, येथे मी तुझ्यासाठी गोष्ट सांगतोय आणि तू झोपतीये. मग तुला रात्रशाळेत जाता येत नाही, तुझा तेथेही अभ्यास होत नाही. आता ही तुझ्या पुस्तकातलीच गोष्ट आहे, ही गोष्ट ऐकली तर तुझा थोडा अभ्यास तरी होईल ना. तर कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार, किती बोरिंग गोष्ट सांगताय, बोर होतंय मला, झोप येते, थोडं काहीतरी चांगलं शिकवावं माणसाने. तर दुष्यंत म्हणतो, मी ना तुला चांगलं शिकवत असतो. यावरून सुद्धा या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, मी शिक्षक आहे तुझा आणि तू नीट शिकायला पाहिजे. तर कृष्णा हसून म्हणते, अरे देवा, तुम्ही आणि माझे शिक्षक. तर दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, अगं बाई, जो व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवतो तो आपला शिक्षक असतो. असे आयुष्यात आपल्याला अनेक शिक्षक मिळत असतात. मग फक्त शाळेतले शिक्षक नसतात, तर लहानापासून मोठ्यापर्यंत दिवसभर कुणीही भेटणारं आपल्याला काहीतरी चांगलं शिकवत असेल तर तो आपला शिक्षक असतो. कृष्णाला सुद्धा हे पटतं आणि कृष्णा म्हणते, म्हणजे जी मुकी जनावरं असतात ती सुद्धा आपली शिक्षक असतात, ते सुद्धा आपल्याला किती काही काही शिकवतात. दुष्यंत म्हणतो, खरंय खरंय. पण कृष्णाला झोप यायची काही थांबत नसते. या दोघांचा हा जो क्यूट रोमांस आहे तो पाहायला खूपच मजा येते. आणि इकडे सावित्री अजूनही स्वप्नातच असते की बाळजाबाई तिचे खांदे दाबून देते, तिची मोलकरीण झाली आहे. आणि पूजा ही तिला उठवण्याचा प्रयत्न करते, आई आई. पण सावित्रीचं स्वप्न काही मोडत नाही. पूजा तिच्या तोंडावर पाणी फेकून मारते आणि मग सावित्री चिडून म्हणते, ए बाळजा, माझ्या तोंडावर कशाला पाणी मारायलीस, थोबाड फोडील तुझं. पूजा तिला गदागदा हलवते, तेव्हा कुठे सावित्री शुद्धीवर येते. पूजा म्हणते, अगं मी बाळजाबाई नाही, पूजा आहे पूजा, तुझी लेक, आणि आपण त्यांच्या वाड्यात नाही, स्वतःच्या झोपडीत आहोत. तेव्हा कुठे सावित्रीला समजतं की हे सगळं स्वप्न होतं. सावित्री सांगते, अगं काय भारी स्वप्न पाहत होते मी, आपण त्या वाड्यात गेलोय, आयुष करतोय, अरे वा, ती बाळजाबाई माझी नौकर झालीये, मी तिला आरडारी सोडायलीये, काय मजा येत होती. पूजा म्हणते, आई तू टेन्शन घेऊ नको, आपली ही सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. सावित्री विचारते, पण कशी? आणि मग पूजा तिला आपला संपूर्ण प्लॅन सांगते. आता ती काय प्लॅन सांगते हे आपल्याला ऐकू येत नाही, पण हा प्लॅन ऐकून मात्र सावित्री खूप खुश होते, हसू लागते, तिला आनंद झालेला असतो आणि पूजा आपल्या प्लॅनप्रमाणे काम सुरू करते. आणि इकडे दुष्यंत आणि कृष्णा त्यांच्या रूममध्ये असतात आणि आता कृष्णाच्या सांगण्यावरून दुष्यंत हा चक्क ही सगळी गोष्ट एक पात्री प्रयोग करून दाखवत असतो, ॲक्टिंग करून दाखवत असतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझ्यासाठी काय काय करावं लागेल ना, देवच जाणे. दुष्यंत टोपीवाल्यासारखं बॅग पाठीवर घेतो, जसं काय ही टोपीचं गाठोडं आहे, आणि म्हणतो, पाय आता. हा टोपीवाला एवढं मोठं टोप्यांचं गाठोडं घेऊन
चालला, वेगवेगळ्या गावात गेला आणि मग ते एका गावात जाऊन त्याने सगळ्या टोप्या विकल्या. दुष्यंतची सगळी ॲक्टिंग पाहून कृष्णा हसू लागते. दुष्यंत मात्र त्याची ॲक्टिंग करतच असतो. दुष्यंत सांगतो, मग टोपीवाल्याला ऊन लागलं, तो एका झाडाखाली बसला, झोपी गेला आणि मग काही माकडं आली. त्याची ही ॲक्टिंग पाहून कृष्णा आणखीनच हसू लागते. दुष्यंत विचारतो, काय हसतेस ग? तुला बरं वाटतं म्हणून मी ॲक्टिंग करतोय आणि माझ्यावर हसतीयेस. पण कृष्णाचं हसू काही कमी होत नाही. आणि इकडे सावित्री मात्र खूप खुश असते आणि जोरात ओरडते, वा पूजे वा, काय भारी प्लॅन बनवलाय. आता आपण त्या वाड्यात गेलोच म्हणून समज, आता आपण श्रीमंत होणार. तर पूजा चिडून म्हणते, अगं आई शांत हो ना, हळू बोल, बाहेर ती भक्ती आहे. त्या कृष्णाची बॉन्ड लगेच तिला फोन करून सांगेल इकडं काय होतंय, कसं होतंय, आपण काय प्लॅन बनवलाय. आणि तुला एक काम करायचंय, आज रात्री भक्तीला घेऊन घराबाहेर जायचं, म्हणजे माझी वाट मोकळी होईल. हे सावित्रीला सुद्धा पटतं आणि सावित्री लगेच भक्ते भक्ते असं म्हणून भक्तीला हाक मारते. भक्ती येते, विचारते काय झालं. तर सावित्री तिला सांगते, भक्ते आत्ताच्या आत्ता तयारी कर, आपल्याला आज रात्री देवी आईच्या मंदिरात जायचंय. तेथे देवी आईचा जागर आहे आणि आपल्याला शेजारच्या गावातून आमंत्रण मिळालंय. पण भक्तीला हे काही पटत नाही. भक्ती विचारते, आपल्याला आमंत्रण मिळालंय? तर सावित्री सांगते, व्हय, आपल्याला आमंत्रण मिळालंय आणि अशा ठिकाणी जावं लागतं. अगं आपल्या घरात एवढी तरणी टाठी पोरगी आहे, तिचं लग्न करायचंय. आता तिचं लग्न करायचं असेल तर चांगलं स्थळ पाहावं लागेल. मग अशा लग्न कार्यात, अशा काही धार्मिक कार्यक्रमात जावं लागतं. अशी नजर चहू बाजूने फिरवावी लागते. एखादा चांगला पोरगा गावला तर गावला, देऊ तिच्या लग्नाचा बार उडून. पूजाला आश्चर्य वाटतं. सावित्री म्हणते, चल चल आवर. पण भक्ती ही तशीच बसून असते, तिला काही कळतच नाही हे सगळं आई काय बोलतीये. मग सावित्री आणखीन एक खोटं बोलते आणि आपल्याला अजून एक काम करायचंय. या पूजीने ना एक नवस केला होता, तो नवस तिचा पूर्ण झालाय, तो नवस फेडायचा आहे, त्यासाठी सुद्धा आपल्या मंदिरात जायचंय. तर भक्ती म्हणते, अगं आय, पूजाने नवस केलाय ना, मग आपण कशाला जायचं? मी नाही येत, तू पूजाला घेऊन जा. सावित्रीला समजतं तिने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. ती म्हणते, अगं ते पूजाची तब्येत बरी नाहीये आणि तो नवस आहे ना आजच पूर्ण करायचा आहे. आज नाही केला ना मग देवी आईचा कोप होईल बरं का. त्यामुळे आता तू तिची रक्ताची बहीण आहे, तू केला काय पूर्ण आणि तिने केला काय पूर्ण, काही फरक पडत नाही. तू चल माझ्याबरोबर आज. भक्तीला समजतं की दाल में कुछ काला आहे, पण भक्ती काही बोलत नाही. भक्ती म्हणते, ठीक आहे, आवडते मी. त्यामुळे सावित्री आणि पूजाला खूप आनंद होतो. आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांच्या जवळ असतात. कृष्णाला दुष्यंत विचारतो, काय खूप हसू येतंय का माझ्यावर? खूप हसू येतंय. आणि तो कृष्णाच्या जवळ येणार इतक्यात कृष्णाचा फोन वाजतो. कृष्णा म्हणते, थांबा, फोन उचलते. तर भक्तीचा फोन आलेला असतो. कृष्णा फोन उचलून विचारते, हा बोल भावा, काय काम आहे? तर भक्ती सांगते, कृष्णे, मला माझी आई सावित्री ही घराबाहेर घेऊन चालली आहे आणि आम्ही आज रात्रभर घरी नसणार आहोत. पूजा फक्त एकटीच घरी आहे आणि मला असं वाटतं यामध्ये त्या पूजाचा काहीतरी डाव आहे. तिने नक्कीच काही मोठं करायचं ठरवलंय. कृष्णाला समजतं की पूजा नक्की काय करणार आहे. आज रात्री तिने समरला घोळात घ्यायचं ठरवलंय. कृष्णा फोन कट करते आणि दुष्यंतला झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, आज रात्रीच आपल्याला पूजाचा खोटा मुखवटा फाडता येईल. त्या समोर पूजाचं खरं सत्य आणता येईल. नाहीतर त्या समोरशी लग्न करून पूजा या घरात आली ना तर आपल्या घरात खूप मोठा धिंगाणा करेल आणि मला ते नको आहे. संकटाची चाहूल लागली आहे. संकट येण्याआधीच ते संकट परतवून लावावं लागेल. पूजाचा खरा चेहरा समोर आणावाच लागेल. दुष्यंतला सुद्धा हे पटतं. कृष्ण आणि दुष्यंत आज रात्री पूजाचा खेळ खल्लास करण्यासाठी तयार होतात. आणि मग पाहता पाहता संध्याकाळ होते. कृष्णा तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो, कृष्णा चल, आता तू फक्त आराम करायचा आहे, दुसरं काहीच करायचं नाही. कुठे चाललीस तू? तर कृष्णा म्हणते, अहो एक महापुरुष मरून गेलाय, आराम हराम आहे, त्यामुळे आराम नाही करायचा मला. तर दुष्यंत म्हणतो, ते महापुरुष जे म्हणून गेले ना ते बाकीच्या वेळेस आराम करायचं म्हणून गेले. आजारपणात आराम करायचा असतोच, नाहीतर जगणंच हराम होऊन जातं. त्यामुळे गुपचूप आराम करायचा. त्यांचं म्हणलेलं कळतं तुला, मी म्हटलेलं कळत नाही का? नवऱ्याला काही किंमतच नाहीये. तर कृष्णा म्हणते, अहो तसं नाहीये, नवऱ्याला खूप किंमत आहे. तुम्ही ना मस्तपैकी बाहेर फिरून या, तोपर्यंत मी थोडीफार कामं करून येते. दुष्यंत म्हणतो, ते काही नाही,
आता तुला जेवणाच्या आधीच्या गोळ्या घ्यायच्या आहेत. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार ते सोडून काही पण बोला, मी ते नाही घेऊ शकत, मला गोळ्या नाही चालणार, त्या गोळ्या खूप कडू आहे. तर दुष्यंत म्हणतो, अगं त्या गोळ्या आहे ना, औषधं आहे, ती कडूच असणार, चॉकलेट आहे का गोड असायला, गुपचूप खायचं. तर कृष्णा म्हणते, नाही नाही मला नाही खायचं आहे, अहो ते औषधं गोळ्या घेतल्या का माझं तोंड कडू पडतं, नाही नाही मी नाही खाणार. दुष्यंत म्हणतो, अगं डॉक्टरांनी सांगितलंय तो डोस आहे तुझा, जर औषधं गोळ्या नाही घेतल्या तर तू लवकर बरी कशी होणार, एकतर तुला आराम पण करायचा नाहीये, औषधं पण घ्यायची नाहीये, मग तू बरी कशी होणार. कृष्णा म्हणते, अहो पण हे नको ना, अहो हे औषध घेतलं का मला उलटी येते. आणि कृष्णा ही चक्क उलटी कशी येते, कसा त्रास होतो त्याची ॲक्टिंग करत असते. ओ असं करून खूप भारी ॲक्टिंग करते. दुष्यंत सुद्धा हसू लागतो आणि विचारतो, सांग बरं कशी कशी. आणि कृष्णा पुन्हा एकदा ॲक्टिंग करून दाखवते, असं तोंड मळमळ झाली आहे, तोंड उघडते आणि त्याच वेळेस दुष्यंत संधी साधून तिच्या तोंडात गोळी टाकतो. कृष्णाला गोळी थुकता येत नाही आणि दुष्यंत तिला वरतून पाणी पाजतो, त्यामुळे कृष्णाला नाईलाजाने ही गोळी खावी लागते. कृष्णा खूप चिडते आणि विचारते, दुष्यंत सरकार ही कोणती पद्धत आहे गोळी खाऊ घालायची, असं कोण गोळी खाऊ घालतं. तर दुष्यंत म्हणतो, मी खाऊ घालतो, कारण तू गोळी खाऊ नव्हती, मग हीच योग्य पद्धती तुला गोळी खाऊ घालायची. आणि मग दुष्यंत कृष्णाला आणखीन काही गोळ्या खाऊ घालतो. कृष्णा नाईलाजाने गोळी खाते, पाणी पिते, पण पुन्हा एकदा उलटी आल्यासारखं करते. दुष्यंत म्हणतो, बस झाली नाटकं, काय उलटी वगैरे येत नाहीये, काय लहान मुलासारखी नाटकं चालली आहे. हा सीन खरंच खूप क्यूट आहे. कृष्णा एखाद्या लहान मुलीसारखी करते, पण दुष्यंत हार न मानता तिला या गोळ्या खाऊच घालतो आणि तिची मजा सुद्धा चांगलीच घेतो. आणि मग थोड्याच वेळात रात्र होते आणि आपली सुंदरी म्हणजेच पूजा एकदम मॉडर्न वन पीस ड्रेसमध्ये अतिशय सुंदर मेकअप करून फुल टू तयार झालेली असते आणि स्वतःलाच आरशात पाहून इतरते आणि म्हणते, ब्युटिफुल पूजा, खरंच किती छान दिसतेस तू, किती सुंदर दिसतीयेस. आज तुला पाहताच समरची विकेट पडणार एवढं मात्र खरं, आणि माझं हे रूप तर समरला मला त्याच्या मिठीत घ्यायला मजबूर करणारच, पण माझी फक्त एक नजरच काफी आहे त्या समरला घायाळ करण्यासाठी. पूजा ही चांगली तोऱ्यात असते, खूप खुश असते आणि विचार करते, समर हा थोड्या वेळाने येणारच आहे, पण त्याने थोडी घाई करावी, म्हणून मी त्याला माझ्या रूपाची एक झलक दाखवते, त्याला व्हिडिओ कॉल करते. असा विचार करून पूजा समरला व्हिडिओ कॉल करते आणि इकडे समरसुद्धा तयार होत असतो पूजाला भेटण्यासाठी. समर म्हणतो, डार्लिंगला काही वाट पाहली जात नाहीये, चला व्हिडिओ कॉल केलाय, असं म्हणून तो सुद्धा व्हिडिओ कॉल उचलतो आणि पूजाला व्हिडिओ कॉलवर पाहताच समरची विकेट पडते. पूजा त्याला आपला ड्रेस दाखवते, मी कशी तयार झाली आहे ते सगळं दाखवते आणि समर काही न बोलता तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. पूजाला समजतं की याची विकेट पडली आहे आणि पूजा विचारते, काय रे समर, काय पाहतोयस. तर समर म्हणतो, सौंदर्य पाहतोय. पूजा म्हणते, काही काय बोलतोय, मी काय एवढी पण सुंदर नाहीये. तर समर म्हणतो, अहो कधी माझ्या डोळ्यांनी पहा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही किती सुंदर आहात. पूजा म्हणते, तुझं काही पण असतं ते सोड, तुला एक सांगू का, आज आहे ना घरी मी एकटीच आहे, घरी कुणीच नाहीये, आई आणि भक्ती रात्रभर येणार नाहीयेत, बाहेर गेल्या आहेत. समर म्हणतो, अरे वा, हे तर मग चांगलं झालं, मग येऊ का तुमच्या घरी. तर पूजा म्हणते, नाही तसं नाही, घरी बोलवत नाही मी तुला, पण मी आज घरी एकटीच आहे ना, तर मला भीती वाटतेय आणि माझ्यासारख्या मुलीने रात्री घरी एकटं असणं सुद्धा चांगलं नाही आहे ना. समर म्हणतो, अहो मग मी कशासाठी येतोच मी मस्त तेथे तुमच्या इथे पहारा द्यायला, पण आता एवढा गडी माणूस आहे, तेथे रात्रभर राहील, पहारा देईल, मग काहीतरी होईलच ना. तर पूजा विचारते, समर हे काय बोलतोयस तू, अजून आपलं लग्न झालेलं नाहीये. तर समर म्हणतो, अहो मी पहारा द्यायचं म्हणत होतो आणि तुमच्या पण मनात काही पण वंगाळ येतं बरं का. तर पूजा म्हणते, मला कळतंय ना तू काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय. तर समर म्हणतो, नाही आता मी तेथे येणार, रात्रभर तुमची राखण करणार, तुमची सोबत करणार, मग काहीतरी व्हायला पाहिजे ना. तर पूजा म्हणते, समर काही पण काय बोलतोय, अजून आपलं लग्न झालेलं नाहीये. तर समर म्हणतो, अरे हो, आपलं तर लग्न झालेलं नाहीये, मग काय आजच्या आजच करून टाकू. पूजा विचारते, काय. तर समर म्हणतो, अहो तेच लग्न करून टाकू. पूजा लाजल्याचं नाटक करते, त्याला आपल्या अदांनी घायाळ करते. समर म्हणतो, चला मग आता मला काय राहवलं जात नाहीये, मी पण लवकर तयार होतो आणि येतो तुम्हाला भेटायला.
पूजा म्हणते बाय आणि समोर कॉल कट करतो. पूजाच्या या अदा, पूजाचं हे तयार झालेलं रूप पाहून, सौंदर्य पाहून समोर पूर्ण घायल झालेला असतो आणि आता लवकरात लवकर पूजाच्या घरी जायचं असं ठरवतो. आणि इकडे पूजा मात्र खूप खुश असते आणि म्हणते, समर, आज रात्री मी तुला माझ्या मिठीत घेणार आणि मग आयुष्यभरासाठी आपण दोघे एक होणार. आज मी माझं नशीब कायमचं बदलणार आहे. आज ही संधी मी काय सोडणार नाही. असा विचार करून पूजा खूप खुश होते. तिला स्वतःवर फुल कॉन्फिडन्स असतो. आणि इकडे कृष्णा तिच्या रूममध्ये काहीतरी विचार करत बसलेली असते आणि तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते. फ्रेंड्स, आजकाल बाळजाबाईचे सीन पाहायला खरंच खूप मजा येते, पण या समर आणि पूजामुळे बाळजाबाईचे सीन जास्त दाखवले जात नाही आहे. बाळजाबाईने कृष्णासाठी गरमागरम दूध आणलेलं असतं. बाळजाबाई ही दरवाजा बाहेरच उभी राहते आणि तेथून कृष्णाला आवाज देते, कृष्णे, येऊ का गा आतमध्ये? कृष्णा बाळजाबाईकडे पाहते पण काही बोलत नाही. बाळजाबाई आतमध्ये येते आणि म्हणते, कृष्णे, तुझ्यासाठी हे दूध आणलंय. तुला आता रात्रीच्या गोळ्या घ्यायच्या असतील ना, त्या गोळ्या घे आणि मग हे दूध पी. पण कृष्णा ही बाळजाबाईकडे आश्चर्याने पाहते आणि म्हणते, बाळजाबाई, तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही गरजेपेक्षा जास्तच चांगल्या वागण्याचं नाटक करताय, जे मनाला पटत नाहीये? हे ऐकून बाळजाबाईला वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, कसं आहे ना, तुम्ही कितीही चांगल्या वागत असल्या तरी मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण तुमच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं. बाळजाबाई दुःखी होऊन म्हणते, खरं बोलतेस तू कृष्णे. आजपर्यंत मी इतकी कटकारस्थानं केली आहे, तुला इतका त्रास दिला आहे की तुझा माझ्यावर विश्वास बसणं शक्य नाही आहे. आणि मी कितीही चांगली वागले ना तरी तुला असंच वाटेल की मी नाटक करते. मला तुझ्या एवढं चांगलं वागणं जमणार नाही, पण जेवढं जमतंय ना तेवढं मी करते. एवढं दूध पिऊन घे. असं म्हणून बाळजाबाई कृष्णाला दूध देऊ लागते आणि त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि दुष्यंत पाहतो की बाळजाबाई कृष्णाला दूध देते. त्यामुळे दुष्यंत चिडून म्हणतो, थांबा बाळजाबाई. दुष्यंत पुढे येतो आणि चक्क या दुधाचा वास घेऊन पाहतो की बाळजाबाईने या दुधात काही मिक्स केलं की काय. हे पाहून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं आणि बाळजाबाई दुःखी होऊन म्हणते, अरे दुष्यंता, मी यात काही नाही टाकलंय रे, विष वगैरे नाही टाकलंय. तर दुष्यंत म्हणतो, बाळजाबाई, माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे, थांबा. असं म्हणून दुष्यंत चक्क मोबाईल काढतो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करू लागतो आणि म्हणतो, द्या आता कृष्णाला दूध. कसं आहे ना, तुम्ही कृष्णावर जो हल्ला केला त्याचा माझ्याकडे कोणता पुरावा नाही आहे, पण आता हा पुरावा माझ्याकडे असेल. जर तुम्ही दिलेलं हे दूध पिऊन कृष्णाला काही झालं तर मलाही सिद्ध करता येईल ना की हे दूध तुम्हीच तिला दिलं होतं. हे ऐकून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई चक्क रडू लागते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. फ्रेंड्स, खरंच पहिल्यांदाच बाळजाबाईकडे पाहून तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल, कारण बिचारी बदलली आहे, चांगली वागतीये, पण शेवटी आजपर्यंत तिने जे काही केलं आहे त्याचंच फळ तिला भोगावं लागतं आहे. पण तिच्या डोळ्यातले अश्रू खरे आहेत हे जसं आपल्याला कळतं आहे तसं या दोघांना नाही कळत आहे. कृष्णाला मात्र वाईट वाटतं आणि कृष्णा बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, द्या ते दूध इकडं. कृष्णा बाळजाबाईच्या हातातून दूध घेते, दूध पिते. दुष्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करतच असतो आणि मग बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, दुष्यंता, पोटच्या लेकाने माझ्यावर विश्वास नाही ठेवला, पण माझ्या सुनेने माझ्यावर विश्वास ठेवला. कृष्णा माझी सून नाही, माझी लेकच आहे. पण कृष्णा बाळजाबाईचा आनंद जास्त वेळ टिकू देत नाही आणि बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, माफ करा, पण माझा तुमच्यावर विश्वास बसला म्हणून मी हे दूध नाही पिली. तर मला माहिती आहे की तुम्ही असं चार चौघात पुरावा तयार होत असताना कधीच वार करणार नाही. तुम्हाला छुपा वार करायची सवय ना, तुम्ही पाठीवर वार करता, म्हणून मला माहिती आहे या दुधात काहीच नसेल. हे ऐकून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई म्हणते, एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं. म्हणजे मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, कितीही बदललेले असले ना तरी तुमचा विश्वास बसणारच नाही. बाळजाबाई दुष्यंत आणि कृष्णाला म्हणते, आजपर्यंत मी खूप कटकारस्थानं केली, माझ्यावर अनेक आरोप लावले आणि ते सगळे मी मान्य करायला तयार आहे. खरंच ते सगळं मीच केलं होतं, पण आता कृष्णावर जो हल्ला झालाय ना तो मी घडून आणलेला नाहीये. उलट त्या माणसाने मलाच किडनॅप केलं होतं. माझा जीव ते घेणार होते, पण तेवढ्यात कृष्णा आली आणि कृष्णाने मला वाचवलं आणि मला वाचवताना तिच्यावर हल्ला झाला. पण जोपर्यंत त्या मारेकऱ्यांना मी पकडत नाही आणि त्यांना तोंड उघडायला लावत नाही तोपर्यंत हे सिद्ध होणार नाही आहे. त्यामुळे मी लवकरच त्यांना पकडणार आणि तुमच्यासमोर सगळं सत्य आणणार. असं म्हणून बाळजाबाई दुःखी होऊन तेथून निघून जाते. कृष्णा आणि दुष्यंतला काही विश्वास बसत नाही. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, या बाईला असं का वाटतंय की आपण तिच्यावर विश्वास ठेवू?
तर कृष्णा म्हणते, जाऊ द्या दुष्यंत सरकार, बाळजाबाईची ही नाटकं आहे ना आयुष्यभर चालतच राहणार आहे, ती काही कधी बंद होणार नाही आहे. आता आपल्यासाठी पूजा आणि समर यांचं प्रकरण जास्त महत्त्वाचं आहे. दुष्यंतला सुद्धा हे पटतं. आणि इकडे अनुसूया तिच्या रूममध्ये काहीतरी विचार करत बसलेली असते, झऱ्या मारत असते. तेवढ्या समर तेथे येतो आणि विचारतो, काय गाय, मला एवढ्या रात्री का बोलवलं हाय? आता मला झोपायचं होतं ना, तू सुद्धा झोप बरं, तुला बरं तर आहे ना? तर अनुसूया म्हणते, अरे समर, मला बरं आहे, एक महत्त्वाच्या कामासाठी तुला बोलवलं आहे. पण तेवढ्यात अनुसूयाला समरच्या सेंटचा वास येतो. अनुसूया विचारते, पण तू हे काय केलंय? तोंडाला पावडर लावली आहे, अंगाला सेंट मारलाय, एवढ्या रात्री कुठे जातोय? का बाहेरून कुठून आलाय तू? बोल बरं. समरला पूजाला भेटायला जायची घाई झालेली असते. समर म्हणतो, अगं आय, माझं सोड, तू काय बोलत होतीस, कशाला बोलायला बोलवलंय ते सांग मला. तर अनुसूया सांगते, अरे मी त्या दुष्यंत आणि कृष्णाला खूप भडकवण्याचा प्रयत्न केला की कृष्णावरचा हल्ला त्या बाळजाबाईनेच केला आहे, पण ते दोघं काही विश्वास ठेवायला तयारच नाही आहे. तर समर म्हणतो, अगं आय, आपल्याला माहिती आहे ना, जोपर्यंत त्यांच्यासमोर पुरावे येत नाही ते कशावरच विश्वास ठेवत नाही. तर अनुसूया म्हणते, अरे पण आपल्याला तर खरं माहिती आहे ना की बाळाजावर हल्ला आपणच केला होता, आणि जर उद्या पंचायत समोर आली तर आपल्याला त्या बाळाजावर सगळं उलटवता येईल ना. समर म्हणतो, त्यासाठी काहीतरी करावं लागेल. तर अनुसूया विचारते, तू एक काम कर, गावात बाळाजाबाईची काही माणसं असतील ना, त्यांना आपल्या बाजूने वळव आणि पंचायतीमध्ये त्यांनी बाळाजाबाईच्या विरुद्ध साक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे सगळं बाळाजाबाईनेच केलंय हे आपल्याला सिद्ध करता येईल. जा बरं आता. तर समोर म्हणतो, आय, आता मला वेळ नाही, मला दुसरं काम आहे, मी ना इतक्या रात्री नाही शोधायला कोणाला जाणार, चल मी येतो. अनुसूया विचारते, अरे एवढ्या रात्री कुठे चाललाय? तर समोर म्हणतो, अगं कोठे नाही, झोपायलाच चाललोय. डॉक्टर पण सांगतात ना की रात्रीची 8 तास झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर डोकं चालत नाही, म्हणून जातोय झोपायला. असं म्हणून समोर तेथून पळून जातो. अनुसूयाला कळतच नाही या पोराचं नेमकं काय चाललंय, मी त्याला एवढं महत्त्वाचं काम सांगतेय आणि हा पळून गेलाय. अनुसूयाला सुद्धा समोरवर संशय येतो. आणि इकडे कृष्णा तिच्या रूममध्ये असते. कपाटातून ती एक फाईल बाहेर काढते आणि मोबाईलसुद्धा हातात घेते आणि म्हणते, जेव्हा पूजा स्मरणशक्ती गेल्याचं नाटक करून घरात आली होती तेव्हा तिच्याविरुद्ध सगळे पुरावे मी गोळा केले होते. यात डॉक्टरने बनवलेल्या खोट्या रिपोर्ट्स आहेत, या मोबाईलमध्ये तिचा खोटा व्हिडिओ आहे. आज हे समरला सगळं दाखवून पूजाचं खरं रूप मी त्याच्या समोर आणणार, असा विचार कृष्णा करते. इकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यात दलपत तेथे येतो आणि म्हणतो, बाळजाबाई, एक महत्त्वाची बातमी कानावर आली आहे. बाळजाबाई म्हणते, सांगा लवकर दलपत भाऊजी. तसं पण माझ्यावर खूप खोटे आरोप लागले आहेत आणि जोपर्यंत हे आरोप मी खोडून काढत नाही तोपर्यंत माझ्या लेकाचा आणि सुनेचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. सांगा लवकर, काय कळलंय तुम्हाला? तर दलपत सांगतो, मला आत्ताच अशी बातमी मिळाली आहे की आपल्या गावाजवळून जी नदी जाते ना, तेथून काही लोक पळून जाणार आहेत आणि मला पूर्ण संशय आहे, ज्या लोकांनी तुमच्यावर हल्ला केला होता, धूर दाखवून आपल्या सगळ्यांना बेशुद्ध केलं होतं, तीच ती गुंड असतील, तीच ती माणसं असतील. बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, आता लवकरात लवकर त्या माणसांना पकडण्याची व्यवस्था करा. त्या माणसांना पकडावं लागेल, त्यांच्या माना पकडून त्यांच्याकडून सत्य वधून घ्यावं लागेल. हे सगळं कुणी केलं आहे? आणि मला तर पूर्ण गॅरंटी आहे, हे सगळं खाली मुंडी पाताळ धुंडी असलेल्या त्या अनुसूयेनेच केलं असेल. ती अनुसूया आणि तिचा तो ल्योक, हे दोघेच हे सगळं करताय आणि मी त्यांचं सत्य कृष्ण आणि दुष्यंतसमोर आणणारच. चला लवकर, आता वेळ वाया घालवायचा नाही आहे, असं म्हणून बाळजाबाई ही दलपतबरोबर तेथून निघून जाते. अनुसूया हे सगळं ऐकत असते. अनुसूयाने ऐकलेलं असतं. अनुसूया चांगलीच घाबरते की आता जर ते गुंड बाळाच्या हाती लागले तर आपला खेळ संपला. अनुसूया समरला कॉल करते, पण समर हा पूजाला भेटायला गेला आहे, त्यामुळे समर काही फोन उचलत नाही. अनुसूया विचार करते, अरे समर, फोन उचल ना, वेळेवरच कोठे गायब झाला तू? पण समर गेलाय पूजाच्या मिठीत, त्यामुळे अनुसूया खूप चिडते. इकडे कृष्णा रूममध्ये असते. दुष्यंत येतो. कृष्णा म्हणते, अहो चला लवकर. दुष्यंत विचारतो, तू कुठे चालली आहे? तू घरीच थांबायचं, मी आणि जयकांत जाणार आहे फक्त, तू घरी आराम करायचा. तर कृष्णा म्हणते, आव, तुम्ही मला सोडून जाणार आणि मी येथे आराम करेल की नाही हे कोण पाहणार? माझ्या आरामापेक्षा आहे ना त्या पूजाचं सत्य समोर आणणं जास्त महत्त्वाचं आहे, मला येऊ द्या. तर दुष्यंत म्हणतो, आम्ही सुद्धा सत्य समोर आणू शकतो, तू यायची गरज नाही आहे. तर कृष्णा म्हणते, अहो समजून घ्या, ती पूजा माझी बहीण आहे,
कितीही झालं तरी मला ती खूप महत्त्वाची आहे आणि तिला हे कळत नाही आहे की मुलीची अब्रू खूप महत्त्वाची असते, काचेच्या भांड्यासारखी असते, त्याला तडा जायला नको आणि ती तीच चव्हाट्यावर आणायला चालली आहे, मला तिला समजवायला येऊ द्या. दुष्यंत म्हणतो ठीक आहे तू चल, पण तेथे गेल्यावरती पूजा तो समर तुझा अपमान करतील, माझा अपमान करतील, त्यांनी आपल्याला काहीही बोललं तरी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. कृष्णा म्हणते होय मी त्रास करून घेणार नाही. तेवढ्यात जयकांत दुष्यंतला कॉल करतो आणि सांगतो समर त्या पूजाच्या घरी जायला निघालाय. दुष्यंत म्हणतो ठीक आहे आम्ही सुद्धा निघतोय आणि समर म्हणतो पूजा डार्लिंग तू त्या दुष्यंतची झाली नाही, आज तू त्या समोरची होणार नाही, शेवटी तू होणार फक्त माझी, कारण तू फक्त माझी आहे आणि तुला जर रांगणे पाटलांच्या घरी यावं लागेल तर त्याचा एकच दरवाजा आहे आणि तो म्हणजे हा जयकांत शेठ. तुला या जयकांत शेठचीच लग्न करावं लागेल. असा विचार करून जयकांत खूप खुश होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की एकीकडे पूजा आणि समर हे दोघे हनीमून साजरा करण्याची तयारी करत असतील, पण त्याच वेळेस कृष्ण आणि दुष्यंत तेथे पोहोचणार, त्यांना रंगे हात पकडणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. आणि दुसरीकडे बाळजाबाई, द ओजी बाळजाबाई ही परत येईल आणि चक्क समर आणि अनुसूयाने पाठवलेल्या गुंडांना पकडणार आणि या गुंडांना जाब विचारणार तुम्हाला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं. मग आता हे गुंड बाळजाबाई समोर अनुसूया आणि समरचं नाव घेतील का, बाळजाबाईला पुरावा मिळेल का, हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही बदललेली नवी बाळजाबाई आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.